उजनीच्या एकरूप उपसा सिंचनातून 72 गावांना पाणी सोडण्यात यावं यासाठी गेल्या 10 दिवसांपासून आंदोलन सुरू होतं आणि या आंदोलनाला शिवसेनेच्या उपनेत्या सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड यांनी आपला पाठिंबा दर्शवलाय। गेल्या अनेक दशकांपासून उजनी धरणाच्या पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या अवर्षणग्रस्त दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातल्या 72 गावांच्या पाण्यासाठी वरदायीने ठरणाऱ्या एकरूप उपसा सिंचन योजनेमार्फत उजनी कालव्यातून कुरनूर धरणात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण करणाऱ्या कृष्णात पवार यांची प्रकृती खालावली आहे। शुक्रवारी संध्याकाळी दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या कुंभारी कर्देहळ्ळी पाटा येथे कृष्णा पवार आणि महेश बिराजदार यांच्यासह इतर शेतकरी आंदोलनात सहभागी झाले। या आंदोलनामध्ये दक्षिण सोलापूरमधील 35 गावांचा समावेश आहे। बोरामणे, कुंभारी, वळसंग, अक्कलकोट तालुक्यातल्या 51 गावांचाही समावेश यामध्ये करण्यात आलाय। या आंदोलनात शिवसेनेच्या उपनेत्या सौ अस्मिता गायकवाड यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उजनीतल्या पाण्याच्या संदर्भात आवाज उठवणार असल्याचं सांगितलं। शिवाय या आंदोलनाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा तसेच पक्षाचे नेते मंडळी, उपनेते आणि शिवसैनिकांचा जाहीर पाठिंबा आणि पूर्ण समर्थन असल्याचं उपनेत्या सौ अस्मिताताई गायकवाड यांनी यावेळी बोलताना सांगितलं। एकरूप उपसा जलसिंचन प्रकल्पांतर्गत दक्षिण सोलापुरातील 21 गावं आणि अक्कलकोट तालुक्यातील 51 गावं या सगळ्या गावांचा प्रश्न घेऊन आमचे बंधू कृष्णाजी पवार आणि इथले सगळे माझे शेतकरी बांधव गेली 10 दिवस उपोषणाला बसले होते। या उपोषणाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांना समर्थन देण्यासाठी मी आज इथं उपस्थित झाले आहे। मी या सगळ्या शेतकरी बांधवांचं मनपूर्वक अभिनंदन करते, कारण हे बघा, तुम्ही जोपर्यंत अन्यायाविरुद्ध लढणार नाही, तोपर्यंत अन्यायाला वाचा फोडणार नाही, तोपर्यंत तुमचा कुठलाही प्रश्न सुटणार नाही। आणि याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचे बंधू आहेत। खरंच कृष्णाजी पवार यांनी जो त्याग या 72 गावांसाठी केला आहे, म्हणजे आता ह्या 72 गावचा प्रश्न आज कृष्णाजी पवार यांच्यामुळे सुटला। त्यांचं खरोखर करावं तेवढं कौतुक करावं, मानावे तेवढे आभार कमी आहेत। मी तर मी स्वतः एक शेतकरी म्हणून पण त्यांचे आभार मानते, कारण मी स्वतः एक शेतकरी आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांची मला जाण आहे, शेतकरी बांधवांचं दुःख मला कळतंय। आणि मी जरी इथं उपस्थित नसले तरी मी तिथून सारखं माझं लक्ष होतं, ज्यांशी मी सतत बोलत होते, त्यांच्याबद्दल चर्चा करत होते। आमचे विरोधी पक्षनेते अमरदासजी दानवे साहेब यांच्याशीही मी या संदर्भामध्ये यांना सगळे आत्तापर्यंतचे तुमचे पत्र वगैरे आत्ता त्यांनी जे दिले होते ते सकाळीच माझ्याकडे पोहोचले होते। ती सगळी पत्र मी दानवे साहेबांना पाठवली आहेत। ते बहुतेक आता हाऊसमध्ये असतील, त्यामुळं ते जेव्हा फ्री होतील, जेव्हा रिकामे होतील त्यावेळेस मला नक्की ते फोन करतील, कारण माझा फोन त्यांच्याकडे गेलेला आहे, माझा नंबर सेव्ह आहे। आणि अमरदासजी दानवे साहेबांशी मी लवकरच चर्चा करून अधिकाऱ्यांना पण या संदर्भात बोलून तातडीने हे पाणी जितक्या लवकर कसं येईल इथे हे मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन। आणि या उपोषणाला मी पूर्ण समर्थन देते। माझ्या सगळ्या महिला पदाधिकारी, शिवसेनेचे सगळे पदाधिकारी, सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि आमचे सगळे नेते, उपनेते या सगळ्यांच्या वतीने मी परत एकदा सगळं समर्थन देते। आणि मी आमच्या आदरणीय बंधूंना पण विनंती करते की आता आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्या, कारण तुमची तब्येत आम्हाला जास्त महत्त्वाची आहे। आमचे सगळे शेतकरी बांधव आम्ही सगळेजण तुमच्याबरोबर आहोत, पण तुमच्या तब्येतीकडं आमचं जास्तीत जास्त लक्ष असणार आहे। ह्या 10 दिवसामध्ये आपल्या तब्येतीची जी हानी झालेली आहे ती येणाऱ्या काळात जास्तीत जास्त लवकर भरून कशी येईल याकडे आपण लक्ष द्यावं, अशी मी आपल्याला विनंती करते आणि आपली रजा घेते। जय हिंद, जय महाराष्ट्र। यावेळी 72 गावाला येणाऱ्या पाण्याच्या योजनेची माहिती शेतकरी बांधवांनी दिली। आज अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूरच्या 72 गावासाठी उपोषणाला बसलेले आमचे शेतकरी बांधव कृष्णकांत पवार साहेब हे गेल्या 10 दिवसापासून उपोषणाला बसले होते आणि त्या उपोषणाला आज सर्वच पक्षातील नेते मंडळी असू द्या, स्थानिक नेते असू द्या, सर्वांनी भरभरून असं ते पाठिंबा दिल्यामुळं प्रशासन जागं झालं आणि त्या जागं झालेल्या प्रशासनाला कळालं की शेतकरी एकजुटी झाले तर काय होऊ शकतं। त्यामुळं आज गेल्या कालच्या दिवशी 7 तारखेला त्यांनी निवेदन दिलं की 8 तारखेला पाणी सोडतो। त्याप्रमाणे प्रशासन आता हालचाली वेगा करून पाणी सोडलेलं आहे। त्यामुळं शेतकऱ्याच्या वर्गामध्ये एक आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरणाच्या हक्काचं पाणी आम्हाला गेल्या 27 वर्षापासून प्रतीक्षेत होतं, ते मिळालं। कारण याला कोण कारणीभूत आपले शेतकरी बांधव आहेत, कारण शेतकरी एकजूट झाला तर भविष्य काळात काही होऊ शकतं हे आज दक्षिण आणि अक्कलकोट तालुक्याला कळालं आणि त्याच्यामुळे शेतकरी बांधव आज सुजलाम सुफलाम आणि त्याच्या संसार व्यवस्थित चालवू शकतो। पाण्यावेळा जनावर असू द्या, आजच्या गेल्या वर्षी बघितलं पाऊस कमी झाल्यामुळं की आज जनावरांसुद्धा प्यायला पाणी नव्हतं, परंतु आज जनावरचं प्यायला पाणी उठवून आणि गावातल्या काही
नलिका होत्या त्यांना पण पाणी नव्हतं, गावाला पण पाणी पुरवठा होत नव्हते. आज ह्यांच्या एका उपोषणामुळं, शेतकरी एकजुट्यामुळं आजूबाजूच्या ह्या 72 गावामध्ये पाण्याचा प्रश्न कायमचा मिटेल आणि भविष्यकाळात शासन ह्यापुढं कुठलेही हलगर्जीपणा न करता आपलं जे हक्काचं पाणी आहे ते कायमस्वरूपी रोटेशनमध्ये ठेवावं आणि सर्वच राजकीय नेते मंडळी ह्या शेतकऱ्याच्या पाठीमागं उभा. त्यामुळं आलेल्या सर्व मान्यवरांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि अस्मिताताई आज आले, त्यांनी पण पाठिंबा दिले आणि त्यांना हे पण म्हणले की रावसाहेब दानवे साहेबांना कळवतो आणि ते तुम्ही अंबादास दानवे साहेबांना कळवतो म्हणले त्यांनी. त्यामुळं सर्वच पक्षाच्या नेते मंडळांचा शेतकऱ्याच्या बांधवतीनं मनपूर्वक आभार आहे. मी विरूपाक्ष गिरडे, सरपंच ग्रामपंचायत रामपूर, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. एकरूप जलसिंचन योजनेअंतर्गत उपसा योजनेअंतर्गत दक्षिण सोलापूर तालुक्यातील 21 गावे व अक्कलकोट तालुक्यातील 51 गावांना उजनी धरणातून पाणी मिळण्यासाठी दिनांक 29 नोव्हेंबर 2023 पासून कर्दळीचे सामाजिक कार्यकर्ते श्री कृष्णात गणपत पवार हे उपोषणाला बसलेले आहेत. कृष्णात पवार हे कुठल्याही राजकीय पक्षाचे नसून केवळ शेतकऱ्यासाठी, शेतकऱ्यांना पाणी मिळण्यासाठी इथं सर्व शेतकऱ्यांच्या पाठिंब्याने त्यांनी इथं आंदोलन उभं केलं आहे. त्यामुळे इथं त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे, जेणेकरून शेतकऱ्यांचासुद्धा याच्यामध्ये लाभ असल्यामुळे किंवा शेतकऱ्यांचं एवढ्या दुष्काळी परिस्थितीत सगळं पाणी मिळणार असल्यामुळे आणि सध्या पाणी मिळण्याची हमी मिळाल्यामुळे आणि सध्या पाणी सोडले असल्यामुळे लोकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. अद्यापर्यंत आता सावळेश्वर फाट्याला पाणी आलेलं असून कारंबा फाट्याला रात्री 10 वाजेपर्यंत पाणी येईल. त्यानंतर उपसा करून इकडे सोडल्यानंतर उद्या बोरामणीपर्यंत 15 तासात बोरामणीपर्यंत येईल, 2 तासात गरगनाळी फाट्यापर्यंत येईल. त्यानंतर 2 तासांनी रामपूर पाझरातून पाणी येणार आहे. त्यानंतर पाणी आल्यानंतर आम्ही एक विजयोत्सव म्हणून आम्ही कृष्णात पवार यांच्या हस्ते त्यांचं जलपूजन करून त्यांचा सत्कार करून हा कार्यक्रमाचा शेवट करणार आहोत. जेणेकरून कृष्णात पवार यांनी आंदोलन केल्यामुळे आमच्या भागाला पाणी मिळाल्यामुळे आमच्या भागातील सर्व शेतकरी आनंदित आहेत. तरी यासाठी आम्ही आमच्या भागातील शेतकरी कृष्णात पवार यांचं उपकार कोण विसरणार नाही अशी कंडिशन इथं झालेली आहे. मी नानासाहेब सावंत कर्देहळ्ळी, सामाजिक कार्यकर्ते कृष्णात पवार यांनी गेले 10 दिवसापासून जे काही एकदा उपोषणाचा ठाम निर्णय घेतला त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं तडजोड न करता शासन आणि प्रशासन दोघालाही या ठिकाणी झुकवायला लावलं आणि या ठिकाणी अनेक नेते अनेकांनी आम्हाला या ठिकाणी सहकार्य करण्याची भावना केली. सर्वांनी येऊन आम्हाला भेटी दिल्या, सर्वांनी सहकार्याची या ठिकाणी अपेक्षा केलेली होती त्याप्रमाणे सर्वांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. कृष्णात पवार यांनी जो काही एकदा निर्णय घेतलेला होता ठाम निर्णय की पाणी आलं तरच या ठिकाणी मी उपोषण सोडणार, अन्यथा उपोषण सोडणार नाही, पाणी आलं तर पाणी, नसेल तर माझी या ठिकाणी अंत्ययात्रा काढा, परंतु पाणी आल्याशिवाय मी माझं उपोषण सोडणार नाही, हा जो काही ठाम निर्णय होता ह्या निर्णयापुढे शासन आणि प्रशासन अधिकारी सर्व झुकले आणि आज त्या एवढे केलेल्या कष्टाला फळ आल्यासारखं झालं आणि आज पाणी सोडलेलं आहे. आणि खरोखरच आत्ता साहेब सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांच्या हस्ते जलपूजन करून गावातून आणि विभागातून आम्ही त्यांची या ठिकाणी सवाद्य मिरवणूक करू आणि त्यांचा आभार आम्ही सर्व शेतकरी जेवढं मानू तेवढं कमीच आहे. त्यांच्या एकट्यांच्या कष्टामुळं आणि त्यांनी जे काही या ठिकाणी जो ठाम निर्णय घेतला त्या निर्णयामुळंच या ठिकाणी आम्हाला हा दिवस बघण्याचं भाग्य मिळालेलं आहे. म्हणून करता सर्व भागातील दक्षिण आणि अक्कलकोट तालुक्यातील सर्व शेतकऱ्याच्या वतीने कृष्णात पवार यांचं जेवढं आभार मानावं तेवढं कमी समजतो या ठिकाणी. यावेळी उपोषणकर्ते कृष्णात पवार, अनिल बर्वे, आप्पासाहेब जाधव, दीपक पाटील, रेवणसिद्ध कोळी, अनिल जाधव, अमित ढोले, विरूपक्षा घिरडे, विश्वास बाळगे, अशोक माने, बब्रुवान काशीद, हब दगडूपंत अवताडे आदी शेतकरी बांधवांची उपस्थिती होती. शिवाय उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेच्या उपनेत्या सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड यांच्या समवेत सोलापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश बापू गायकवाड, उपशहर प्रमुख जयंत कदम, गजेंद्र माशाळ, सुनील नंदी, उपजिल्हा संघटिका ज्योती माळवदकर, मंगल थोरात, प्रीती नायर, स्वाती रुपनर, सुनीता लोंढे, प्रभावती एलगोंडे, संगीता देवकुळे आदी महिला आणि पदाधिकारी उपस्थित होत्या.